आंब्यापासून बनवलेला हा पदार्थ बनवायला जितका वेळ लागेल त्यापेक्षा कमी वेळेत फस्त होईल. तर त्यासाठी आधी काय केलं, 2 केशर आंबे तर स्वच्छ असे धुवून घेतले. नंतर एक एक करून दोन्ही आंबे माचून घेतले. आता दोन्ही आंबे माचून झाल्यावर एका भांड्यात त्याचा गर काढून घ्यायचा. इथं पाहू शकताय सालीचा आणि कोईचा जमेल तितका गर काढून घेतला. दोन्ही आंब्याचा गर काढून झाल्यावर सध्यासाठी बाजूला ठेवला. आता इथे मी काय केलं, 1 वाटी जाड रवा घेतला. नंतर मग कढईमध्ये पाव वाटी साजूक तूप गरम करायचा. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यावर घेतलेला रवा घालायचा आणि 7 ते 8 मिनिटांसाठी मंद आचेवरती खमंग असा रवा भाजून घ्यायचा. पाहू शकताय रव्याचा रंगही बदललाय, त्याचबरोबर खमंग असा भाजला गेलाय. आता ह्यामध्ये 1 वाटी रवा घेतला तर त्यासाठी 3 वाटी गरम दूध घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून पूर्ण दूध रव्यामध्ये आटवून घ्यायचं. पाहू शकताय रव्यामध्ये दूध आटवून झालंय. आता ह्यामध्ये 1 वाटी साखर घालायची. चांगलं असं मिक्स करून घेतल्यावर थोडंसं हे पातळ दिसतं, पण जसजसं हे परतवत जाऊ तसतसं हे आटल्या जातं. नंतर ह्यामध्ये आता आंब्याचा गर घालायचा आणि चांगलं असं 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा. काजूच्या पाकळ्या, बदामाचे तुकडे आणि पाव चमचा वेलची पूड घातल्यावर छान मिक्स केलं की आंब्याचा शिरा तयार झाला, जो बनवायला अगदी सोपा आहे. त्यामुळे आंब्याच्या सीझनमध्ये मस्त दाणेदार लुसलुशीत असा आंब्याचा शिरा बनवा. कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.